काय मी पांडुरंग कदम। आपल्या सर्वांना माहिती आहे मराठा संघर्ष योद्धा माननीय श्री मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटी या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत। परंतु असं असतानाच एक या महाराष्ट्रातलं एक कुत्रे लक्ष्मण हाके नावाचं त्या कुत्र्याने आता भुकायला सुरुवात केलेली आहे आणि ते कुत्र काय म्हणतंय की मनोज जरांगे पाटील म्हणजे आमचे दादा या ठिकाणी उपोषणाला बसलेत म्हणजे ती नौटंकी आहे। तर त्या हाक्याला त्या नालायक अवलादीला या ठिकाणी मी सांगू इच्छितो ती नौटंकी नाही, ते आमच्यासाठी या ठिकाणी प्राणाची बाजी लावतायत आमचे दादा। आणि तुला ती नौटंकी वाटते का? आणि पुन्हा तू काय म्हणतोय की मनोज जरांगे पाटील म्हणजे दादांना या ठिकाणी या राज्याचं मुख्यमंत्री करावं म्हणजे त्या ठिकाणी ते आरक्षण देते। तर त्या हाके तुला म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की त्या हाक्याचं असं म्हणणं आहे की दादांनी इलेक्शनला उभं राहावं आणि त्या राज्याचं महाराष्ट्र या राज्याचं या ठिकाणी मुख्यमंत्री बनावं। तर त्या लक्ष्याला हाक्याला या ठिकाणी सांगू इच्छितो तुला मतदानात 4000 पडलेले, तो डिपॉझिट जप्त झालेलं आहे, तुझी अवकात नाही दादांना बोलण्याची। लक्षात येते का हाक्या? लक्ष्या तुझी अवकात नाही दादांच्या विरोधामध्ये बोलण्याची। दादांच्या मागे या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्र या ठिकाणी छाती ठोकपणे या ठिकाणी उभा आहे। फक्त महाराष्ट्रात नाही तर आपल्या बाजूचं राज्य जे आहे कर्नाटक मध्ये सुद्धा या ठिकाणी दादांची हवा आहे। तू काय गोष्टी करायला तुझी अवकात नाही, फक्त या ठिकाणी तुला तुकडा टाकला जातो आणि त्या तुकड्यामुळे या ठिकाणी तू भुकत असतोस। आणि दुसरी महत्वाची गोष्ट या ठिकाणी तू म्हणतोयस की या महाराष्ट्रामध्ये मराठ्यांचे 32 खासदार या ठिकाणी निवडून आलेले आहेत, मग हा महाराष्ट्रातले मराठी या ठिकाणी मागास कस काय? तर तुला सांगू इच्छितो या देशाचे पंतप्रधान सुद्धा या ठिकाणी ओबीसी आहेत, म्हणजे या ठिकाणी ओबीसी समाज मागास नाही असा त्याचा अर्थ होतो का? तर बिलकुल या ठिकाणी त्याचा अर्थ होत नाही। त्यामुळे तू कशाचे निकष कशाला लावून या ठिकाणी मराठ्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करू नकोस। आणि दुसरी महत्वाची गोष्ट तू या ठिकाणी म्हणत आहेस की मनोज जरांगे पाटील या ठिकाणी उपोषणाला बसल्यावर त्या ठिकाणी तुझी पोळसूट या ठिकाणी सुटत असते, तुला त्रास होत असतो, पण तुझ्या त्रासांना आम्ही या ठिकाणी मराठी बिलकुल मोजत नाहीत, मोडणार नाहीत आणि कधीच या ठिकाणी तुला प्रत्युत्तर द्यायला मराठी कधीही या ठिकाणी तयार आहेत। आणि दुसरी महत्वाची गोष्ट आणखीन तू या ठिकाणी बोलत होतास की या महाराष्ट्रामध्ये सलोखा भाईचारा बिघडवण्याचं काम या ठिकाणी दादाला उपोषणाला बसलेत आणि त्यामुळे या ठिकाणी भाईचारा बिघडण्याचं काम होते। तर तुला थोडं अक्कल नावाची गोष्ट आहे, ज्यावेळेस देव बुद्धी वाटत होता त्यावेळेस तुझी बुद्धी तू काय तुझा अक्कल म्हणजे तुला पुढे काय बाहेर फिरायला गेला होतास का तू तुझी अक्कल गहाण ठेवलेली आहेस? कारण की या ठिकाणी या कोणत्या अँगलने या ठिकाणी दादा संविधानाने जो अधिकार दिलेला आहे त्या अधिकाराचा वापर करून उपोषणाला या ठिकाणी बसलेले आहेत। आणि तू म्हणतोयस की या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सलोखा बिघडवण्याचं काम या ठिकाणी मनोज जरांगे पाटील करतायत। तुला काही अक्कल आहे किंवा नाही मला म्हणजे या गोष्टीचं कुठेच तारतम्य लागताना दिसत नाहीये। आणि या महाराष्ट्रामध्ये केवळ मराठेच नाही तर इतर समाजातील बांधव सुद्धा या ठिकाणी आमच्या पाठीमागं खंबीरपणे उभे राहिलेत आणि त्यामुळे या महाराष्ट्रामध्ये खूप मोठं सत्ता परिवर्तन झालेलं आहे। केवळ मराठा बांधवाच्या साह्याने नाही तर इतर समाज बांधव सुद्धा मराठा बांधवांच्या सोबत होते। आणि ते तू पाहिलं असेल ना ज्यावेळेस मुंबईला जाताना असतील किंवा अंतरवाली सराटी या ठिकाणी 14 ऑक्टोबरला झालेली विराट सभा असेल किंवा आजही अंतरवाली सराटीमध्ये जर तुम्ही पाहिलं असेल तर ख्रिश्चन बांधव भेटीसाठी आले होते, त्याचबरोबर महानुभव पंथाचे बांधव सुद्धा या ठिकाणी भेटीला आले होते, मुस्लिम बांधव सुद्धा या ठिकाणी भेटीला आले होते। आणि कोणत्या अँगलने म्हणतोस या ठिकाणी भाईचारा बिघडण्याचं काम होतंय। आणि या पुरोगामी महाराष्ट्र वगैरे अशी भाषा वापरायला अरे हा पुरोगामी महाराष्ट्रच आहे आणि या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये सलोखा जातीमध्ये सलोखा राखण्याचं काम या ठिकाणी मराठा समाजाने आतापर्यंत केलेलं आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा या ठिकाणी करण्याचं म्हणजे सलोखा राखण्याचं काम मराठा समाज या ठिकाणी करणार आहे। फक्त तू यासारख्या कुत्र्याने भुकणं बंद केलं पाहिजे। आणि ज्यावेळेस तू मोठ्या मोठ्या मेळाव्यामध्ये जातोस त्यावेळेस जातीय सलोखा बिघडण्याचं काम या ठिकाणी तू करत असतोस। तुझ्यासारख्या हरामी लोकांना या ठिकाणी याच पद्धतीने उत्तर द्यावं लागेल। परत एकदा हाक्या तुला सांगू इच्छितो तू या अवकात नाही, 4000 मतदान पडतंय। आणि आमच्या गावामध्ये कृष्णा पवार आहेत आमच्या झोडगावचे, त्यांना या ठिकाणी फक्त गावातली आणि तालुक्यातली लोक ओळखत होती, त्याला 10,000 मतदान पडलेलं आहे। एक आमचं 23 वर्षाचं लेकरू आहे ते या ठिकाणी लोकसभेला उभं होतं, फक्त तालुक्यातल्या काही लोकांना या ठिकाणी गावातल्या संपूर्ण लोकांना जो व्यक्ती माहिती होता त्याला 10,000 मतदान पडतंय। परंतु तू या ठिकाणी कुत्र्यासारखं महाराष्ट्रभर भुकण्याचं काम करतोस पण तरी सुद्धा या ठिकाणी तुला 4000 मतदान पडतंय म्हणजे या ठिकाणी तुझ्या अवकात या ठिकाणी ओळखू येते, तुझं डिपॉझिट जप्त होत आहे आणि लोकांना हे सुद्धा माहिती नाही की तू कोणत्या मतदारसंघामध्ये उभा होतास। त्यामुळे हाक्या तुला सांगू इच्छितो की तुम्ही मराठा समाजाच्या बाबतीमध्ये आणि दादांच्या बाबतीमध्ये बोलताना जरा सग जपून बोल, नाही तर तुला याही पलीकडच्या भाषेमध्ये या ठिकाणी निश्चितच उत्तर द्यावं लागेल। तुर्तासा थांबतो। जय जिजाऊ, जय शिवराय, एक मराठा लाख मराठा।